राजेंद्र कोणतं पुस्तक वाचायला? आपला जॉन. आपला डॉन. जॉन. जॉन का बर. कृष्णा? छोटा पक्षी. प्रगती? महामेरू. गुड. सृष्टी? माझा दोस्त. गुड. गायत्री? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बढिया. आर्यन? 137वा पाठ. 137वा. सृष्टी कोणतं पुस्तक वाचलं बरं आज सुरुवातीला? मुंग्या देती बोध चांगला. काय बरं या पुस्तकामध्ये? मुंग्या देती बोध चांगला. या पुस्तकात 6 बोधकथा आहेत. मला त्याच्यातली शिस्त लागली. इशिताला ही कथा आवडली. ठीक आहे. सांग बरं या त्या कथेमध्ये काय आहे? एका दिवशी एक मुलगी शाळेतून आली. तिने उजव्या पायातले बूट काढले आणि डाव्या बाजूला फेकले. डाव्या पायातले बूट काढले आणि उजव्या बाजूला फेकले. तिने मोजे काढले आणि मागे फेकले. मग एका दिवशी ती शाळेतून आली. तिने पाहिले की टेबलावर 2 मुंग्यांच्या रांगा चालत आहेत. तिने आईला आवाज दिले आणि म्हणाली, आई आपण या मुंग्यांना मारू. मग तिची आई म्हणाली, इशिता पहा या मुंग्या किती शिस्त चालत आहेत. जशी तू शिस्त चालली तर तुझे पण कौतुक होईल आणि आपल्या घराचे पण कौतुक होईल. मग एका दिवशी ते घडायचे नव्हते ते घडले. ती शाळेतून आली. बूट काढले आणि एका बाजूला ठेवले. मोजे काढले आणि धुवायला टाकले. शाळेचा गणवेश काढला आणि धुवायला टाकला. बूट कपाटात ठेवले आणि तो हात तोंड पाय धुवून जेवायला बसली. तिने जेवताना पुस्तक वाचले नाही. तिच्या आईला खूप आनंद वाटला. मग तिची आई म्हणाली, अशीच तू शिस्त राहिली तर तुझ्या सगळे मुले हे राहतील. मग एका दिवशी. गायत्री कोणतं पुस्तक वाचलं तू? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचे लेखक कोण आहेत? डॉक्टर दिलीप गरुड. दिलीप गरुड. बरं आता हे पुस्तक वाचन केलं म्हणजे काय माहिती मिळाली बरं तुला? मला या पुस्तकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म, यांच्या आईचे नाव, यांच्या वडिलांचे नाव, चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि त्यांनी केलेले काम, त्यांचे शिक्षण आणि त्यांचा मृत्यू हे कळाले. बरं आता हे पुस्तक किती भाषेमध्ये आहे बरं? 2. कोणत्या भाषेत? मराठी आणि इंग्रजी. मराठी आणि इंग्रजी. म्हणजे काही भाग मराठीतून आहे आणि तोच भाग खाली इंग्रजीतून दिलेला आहे. मग हे 2 भाषेमध्ये असल्यामुळे काय फायदा होते बरं? या 2 भाषेमुळे असल्यामुळे आपल्या दोन्ही भाषा आपल्याला शिकता बनतात आणि आपली इंग्रजी सुद्धा पक्की. हां राईट. इंग्रजी सुद्धा चांगली होते. आर्यन कोणतं पुस्तक वाचलं तू? कचऱ्यातून चमत्कार. बरं याचे लेखक कोण आहेत? अरविंद गुप्ता. बरं आर्यन सांग बरं या पुस्तकात काय दिलेलं आहे? तर या कचऱ्यात प्लॅस्टिकच्या वस्तू असतात आणि बिस्लरी असते. त्या बिस्लरी पासून मॉडेल केलेलं आहे एक बुकचा आणि वेगवेगळ्या कृती केलेल्या आहेत. वॉटर, ससा, चिमणी, कासव, कुत्रा, झेब्रा, खुर्ची केलेली आहे. हां म्हणजे कचऱ्यापासून ज्या वस्तू असतात त्याच्यापासून विविध कृती तयार केलेल्या आहेत. हे पुस्तक तुला आवडलं? हो सर. मग उद्याच्यातलं तू काय काय तयार करून आणशील बरं? सर फुलपाखरू चिमणी करून. फुलपाखरू आणि चिमणी करून आणा. छान. ही आहे सृष्टी, वर्ग 4. बघा हिनं आज जे पुस्तकं वाचन केले त्या पुस्तकामधल्या बऱ्याच पुस्तकाच्या नोंदीसुद्धा घेतल्या. जसं पुस्तकाचं नाव मुंग्या देतील बोध चांगला, लेखकाचे नाव, पुस्तकाची किंमत, एकूण पृष्ठे, प्रकाशन आणि मुखपृष्ठाचं वर्णन. म्हणजे मुखपृष्ठावर काय काय माहिती दिलेली आहे, कशाविषयी ते दिलेले आहेत. नंतर मलपृष्ठाचं वर्णन, त्याच्यानंतर सारांश स्वरूपात माहिती, त्याच्यानंतर पुस्तकातील चित्राविषयी मत तिने लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर माझा दोस्त हे याच्यामध्ये सुद्धा लेखकाचे नाव, पुस्तकाची किंमत, एकूण पृष्ठ, प्रकाशन असं सुंदर नोंदीसुद्धा या मुलीने घेतलेल्या आहेत. तसंच ही गायत्री शिंदे हिनंसुद्धा चिंचबन या पुस्तकातल्या नोंदी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हे याच्या पुस्तकामधल्या सुद्धा नोंदी हिनं केलेल्या आहेत. छान ही अक्षरा